पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्रीमत् सद्गुरु गुंडा महाराज की जय। श्रीमत् सद्गुरु लक्ष्मण महाराज की जय। श्रीमत् सद्गुरु नारायण महाराज की जय। श्री सिद्धसिंहासनधि अखंडानंद रूपाय सव्यज्ञानप्रदायिने भवध्वांत दिनेशाय गुंडाक्षगुरवे नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। विज्ञानार्थमरीचिजालनिहता विद्यान्धकारविरजा शब्दब्रह्मसमुद्रमन्थरगिरि सिद्धान्तबद्धव्रता ब्राह्मी नर्तनरङ्गभूमिरसना संशोभिताभ्यानना सोऽयं सर्वजगद्गुरुर्विजयते श्रीमान् प्रभुशङ्करः। गुरुन्नत्वा महीशाख्यान् शङ्करं च सुरेश्वरं नैष्कर्म्यसिद्धिर्भाषायां प्रपञ्चः क्रियते स्म। स्थूलं युक्त्या निरस्यैवं नभसो नीलतामिव देहं सूक्ष्मं निराकुर्यात् दतो युक्तिभिरात्मनः। अहं ममत्वयत्नेच्छा नात्मधर्माः पुरुषत्ववत् कर्मत्वेनोपलभ्यत्वात् पायित्वाच्च वस्त्रवत् वैधर्मी दृष्टान्तः। नोष्णिमानं दहत्यग्निस्वरूपाद्याद्यथा ज्वलन् तथैवात्मनात्मनोद्विद्यादहं नैवा विशेषतः। यत्र यो दृश्यते द्रष्टा तस्यैवासौ गुणोऽतु न द्रष्टुस्थं दृश्यतां यस्मान् नैवेयाद्द्रष्टुबोधवत्। योऽयं स्थाणुः पुमानेषु पुन्धिया स्थाणुधीरिव ब्रह्मास्मीति धिया शेषामहं बुद्धिं निवारयत्। निवृत्तायामहं बुद्धौ ममधि प्रविलीयते अहं बीजा हि सा सिद्ध्येत् तमो भावे कुतः फणी। आगमापायिनिष्ठत्वात् अनित्यत्वमियादृशिः उपयन्नपयन् धर्मो विकरोति हि धर्मिणम्। अध्याय 2 श्लोक क्रमांक 21 ते 35। दृश्य असलेल्या जगताच्या संबंधाने त्याच्या ठिकाणी दृश्यत्व असल्या कारणानं मिथ्यात्वाचा विचार काल काही प्रमाणात आपण करून आलो। जे जे म्हणून विषय होतय तो विषय होत असल्या कारणामुळेच आत्मभिन्न असा पदार्थ आहे आणि अनात्म असा असलेला पदार्थ तो मिथ्या स्वरूपाचा आहे, अशा पद्धतीचा सिद्धांत शास्त्राने आपल्यासमोर मांडलेला आहे। एक आणि एकच आत्मा हा सत्य स्वरूप असल्या कारणानं तद्भिन्न असलेलं जे जे म्हणून काही असेल ते सगळं मिथ्या स्वरूपाचा आहे असा विचार करता येतो। किंबहुना जिथे जिथे दोन आत्म्य आहेत असा विचार काही शंकेच्या दृष्टीनेही मांडला गेला तिथे तिथे सुद्धा आत्म्याला मिथ्यात्व येतं की काय अशा पद्धतीने द्वैतापत्तीचा विचार करून तो खोडण्याचा विचार सिद्धांत पक्षाने केला। म्हणजे आत्मभिन्नता ही मिथ्यात्वाला कारण आहे, अनात्मतेला कारण आहे ही गोष्ट सांगत असताना दोन आत्मे जर आले एकाहून जास्ती जरी मानले गेले तरी आत्माच आहे ना, मग एक आत्मा सत्य काय आणि दुसरा आत्मा सत्य मानायला हरकत काय अशा पद्धतीचा विचार सिद्धांती करीत नाही। एक आणि एकच वस्तू ती असली पाहिजे अशाच पद्धतीचा विचार वेदाने श्रुतीने आणि सिद्धांताच्या दृष्टीने केला गेला असल्यामुळे त्या एक आणि एकच असलेल्या वस्तूच्या संबंधाने सत्यत्वाचा, सद्रूपतेचा, चिद्रूपतेचा, आनंद रूपतेचा
आरोप मात्र तिथे करता येतो. म्हणजे ती एक आणि एकच वस्तू आहे अशा पद्धतीचा विचार शास्त्राने आपल्यासमोर मांडला. त्यासारखी दुसरी आणि भिन्न अशी वस्तू मानता येत नाही. सद्रूपताई आहे, चिद्रूपताई आहे, आनंदरूपताई आहे. जशाला तसे सगळेच धर्म त्याच्या ठिकाणी आहेत आणि दोन वेगवेगळ्या वस्तू आहेत असं मानण्यामध्ये कोणतीही विवेकीपणाचं लक्षण नाही वा कोणतीही हुशारी नाही असा विचार करा. कोणत्याही पद्धतीमध्ये समान धर्म सांगायचे आणि दोन वेगवेगळ्या वस्तू आहेत असं काहीतरी बोलायचं, हे बोलणं म्हणजे स्वतःच्या बुद्धीची काय कुवत आहे हे दाखवण्याचा प्रकार आहे. नाहीतर समान धर्म असलेल्या दोन वस्तू आहेत असं होऊ शकत नाही. जरी प्रत्येकाला स्वतंत्र रीतीने स्वतःचा अनुभव मी आहे अशा स्वरूपाचा अनंत असलेल्या जीवांना अनंत प्रकाराने जरी येत असला तरी त्या स्वतःच्या असलेल्या अनुभवामध्ये जो मी आहे त्या आहेपणात बदल होतोय काय? आहेपणात बदल होत नाही. त्यामुळे स्वतंत्र रीतीने अनंत रूपाने जरी त्याचं ज्ञान प्रत्येकाला परिच्छिन्न रूपाने त्याचं ज्ञान जरी प्रत्येक असलेल्या परिच्छिन्न व्यक्तीला होत असलं तरीही त्याच्या असलेल्या स्वरूपामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल नसल्यामुळे एक अपरिच्छिन्न आत्मतत्व आहे वा तोच व्यापक असा चैतन्य रूप वा चैतन्य परब्रह्म तेच एकटा आहे असा मात्र आपल्याला विचार करता येईल. एकमेव आणि अद्वितीय. अन्वयानेही बोला आणि व्यतिरेकानेही बोला. पद आणि पदार्थाचं चिंतन काल करीत असताना पदाचा जो पदार्थ आहे म्हणजे जो अर्थ आहे त्या अर्थाची असणारी अभिव्यक्ती वा विषय, पदार्थ म्हणून विषय समजा, त्याची असलेली जी अभिव्यक्ती आहे त्या अभिव्यक्तीच्या संदर्भाने विचार करीत असताना सुद्धा पद आणि पदाच्या ठिकाणी असणारी अर्थज्ञान करून देण्याची शक्ती या दोघांचा विचार केला असता एकाधिकरणतेचा विचार करावा लागतो. आणि या एकाधिकरणता म्हणजे एका ठिकाणी दोन्हीही राहण्याचं जे ठिकाणी स्थान आहे त्याचा विचार केला असता मात्र असा निश्चय होतो की या पदाच्या ठिकाणी अन्वयाला सुद्धा जागा आहे आणि त्याच पदाच्या ठिकाणी व्यतिरेकाला सुद्धा जागा आहे. म्हणजे एकदा निषेधाची जागा आहे आणि एकदा प्रवेशाची जागा आहे असा विचार करा. जर अन्वय आणि व्यतिरेकाची जागा पदाच्या ठिकाणी नसलीच असती, हो म्हणणं वा हो आहे हे असणं आणि नाही हे नसणं असं जर पदाच्या ठिकाणी नसलंच असतं तर कोणत्याही पद्धतीमध्ये पदाला पदार्थाचं ज्ञान करून देता आलं नसतं. अशा पद्धतीचा सिद्धांत वैयाकरण्यांनी वैयाकरण सिद्धांत कौमुदी नावाच्या ग्रंथामध्ये मांडलेला आहे की जिथे पदाची असलेली शक्ती अभिव्यक्त होत असताना आश्रयाला राहणारं अन्वय आणि व्यतिरेक असे दोन आहेत आणि हे आश्रयाला असल्यामुळे जो आश्रयी पद त्या पदाचा विचार केला असता अन्वय आणि व्यतिरेकाला त्यांना सोडून राहता येत नाही. आणि जर अन्वय आणि व्यतिरेकाला यांना सोडून राहता येत नसेल तर अन्वय व्यतिरेका विना पदापासून पदार्थाचं ज्ञान होणं शक्य नाही असा विचार करावा लागतो. घट आहे असं म्हणत असताना अन्वय का अन्वय नाही? अन्वय. घट आहे म्हणून सांगताना, घट नाही हे सांगताना व्यतिरेक नाही. व्यतिरेक आहे ना. जर अन्वय आणि व्यतिरेकाचा काहीच संबंध पद आणि पदार्थाच्या संबंधाने मानलाच नाही तर कोणत्याही पद्धतीमध्ये पदाच्या ठिकाणी जी अर्थज्ञान करून देण्याची शक्ती आहे ती शक्तीच नाही असं म्हणता येईल. म्हणजे पद निरर्थक आहे असा मात्र विचार करावा लागतो. या पद आणि पदार्थाचा विचार करीत असताना अन्वय आणि व्यतिरेकाचा केलेला जो विचार आहे तो मात्र वाक्यार्थ ज्ञान निश्चयासाठी आहे. एखादं वाक्य उच्चारलं जातं तर त्या वाक्यार्थाच्या नेयत्वाच्या संबंधाने ज्ञान संपादनता नको. म्हणजे हा काहीतरी बोलला एवढ्यामध्ये सार्थकता वाक्याची नाही, हा काय बोलला याच्यात सार्थकता आहे. मला जर तो म्हणत असेल गामानयत्वम म्हणजे हे वाक्य ही आज्ञा आहे, तू गाय घेऊन ये, जर मला कळलंच नाही एवढंच कळलं हा काहीतरी बोलला, सार्थकता आहे काय? सार्थकता नाही. श्रोत्रज प्रमेयमध्ये कोणत्याही पद्धतीची सार्थकता नाही. म्हणजे काय? नुसतं कानावर शब्द आदळले याच्यामध्ये सार्थकता काही नाही. जर एखाद्या
अन्य भाषिकाने आपल्याला त्याच्या भाषेमध्ये 2-4 शिव्या दिल्याने हसडल्या तर कळतं का कळत नाही? कळतं ना, काहीतरी बोलला, काय बोलला याचा विचार करावा लागतो. काहीतरी बोलला याच्यावर कोणत्याही पद्धतीने समाधान होत नाही, अथवा तिथे कोणत्याही पद्धतीची सार्थकता नाही. सार्थकता येईलच कधी? सार्थकतेचा विचार करीत असताना वाक्यार्थ ज्ञान निश्चयाची निश्चित अपेक्षा आहे, म्हणजेच शाब्दिक प्रमेची निश्चित अपेक्षा आहे. तत्वमसी एवढं महावाक्य उच्चारण केलं असता त्या तत्वमसी महावाक्याचं उच्चारण कळत नाही का? श्रोत्रज प्रमा होत नाही का? ज्याला भाषा येत नाही त्याला सुद्धा कळतं हा काहीतरी बोललाय, आणि 2-3 वेळा भोगून घेतलं तरी त्याला म्हणता सुद्धा येतं की तत्वमसी म्हणतोय हा. पण त्याच्याने समाधान होतंय का? त्याच्याने समाधान होत नाही. अथवा समाधानाचा विचार बाजूला सोडा, फलाचा विचार बाजूला सोडा, नेमकं काय म्हणतोय तेच कळीत. म्हणजे सुरुवातच नीट होत नसल्या कारणानं अन्य असलेलं, अन्य देशात असलेलं आणि कालांतराने प्राप्त होणारं जे फल आहे त्या फलाचीही प्राप्ती याच्या ठिकाणी होत नसल्यामुळे वाक्यार्थ ज्ञान निश्चयाची असलेली अपेक्षा ही शाब्दिक प्रमेमध्ये केवळ सिद्ध होते. आणि ती शाब्दिक प्रमा वाक्यार्थ ज्ञान अशा स्वरूपाची आहे. शाब्दिक प्रमेचं स्वरूप सांगत असताना श्रोत्रज प्रमेच्या पुढचे श्रोत्रज प्रमा नितांत गरजेची शाब्दिक प्रमेला. जर श्रोत्रज प्रमा नाहीच झाली तर शाब्दिक प्रमा होणं लांब आहे. शब्दच कानावर नाही आदळला तर शब्दार्थ निश्चय होईलच कसा? त्यामुळे श्रोत्रज प्रमा ही असू शकते व ती असली पाहिजेत, हा भाग निराळा. पण शाब्दिक प्रमा म्हणत असताना शाब्दिक प्रमा म्हणजे नेमकं काय सांगता? शब्द प्रमाणाच्या साह्यानं जे ज्ञान उत्पन्न होतं त्या ज्ञानाला, त्या प्रमाणजन्य ज्ञानाला शाब्दिक प्रमा म्हणा. म्हणजे शब्द प्रमाणाने उत्पन्न होते का नाही? मग शब्द प्रमाणाने उत्पन्न होतं, शब्द प्रमाणाने उत्पन्न होतं. प्रमाण या शब्दाचाच अर्थ सांगत असताना मोजमापाचा विचार केला, आकलनाचा विचार आहे. मग शब्द प्रमाणच म्हणत असताना शब्दाचं आकलन ही गोष्ट तिथे मात्र निश्चित अपेक्षित आहे, वा त्या शब्दाच्या पोटात ती गोष्ट राहते. त्यामुळे शब्दार्थ ज्ञान निश्चय, वाक्यार्थ ज्ञान निश्चय हेच शाब्दिक प्रमेचं स्वरूप आहे असा आपल्याला विचार करावा लागतो. म्हणजेच जे काही पद उच्चारलं त्या पदाचा जो अर्थ आहे तो अर्थ त्याचा शक्तिग्रह निश्चित होणं गरजेचं आहे. त्याच वेळी शाब्दिक प्रमा झाली आहे असं आपल्याला म्हणता येतं. आणि असं होत असताना या शाब्दिक प्रमेच्या संदर्भाने वा वाक्यार्थ ज्ञान निश्चयाच्या संबंधाने जर अन्वय व्यतिरेकाला टाळलं, टाकून दिलं तर कोणत्याही पद्धतीमध्ये अर्थग्रह होऊच शकत नाही. घट आहे म्हणावं लागतं किंवा घट नाही म्हणावं लागतं. किंबहुना हे तर व्यावहारिक असलेल्या आणि व्यावहारिक सत्य असलेल्या पदार्थाच्या संबंधाने बोलणं आहे. भ्रामक असलेल्या पदार्थाच्या संबंधाने सुद्धा बोलणं होतं का होत नाही? भ्रमी असलेल्या पदार्थाच्या संबंधाने हीच गोष्ट होते का होत नाही? निश्चयात्मिकता त्याला प्राप्त करून देता का देत नाही? सर्प आहे, सर्पाचा अन्वय आहे, त्याचं ज्ञान आहे असं म्हणत असताना सर्प आहे या एका असलेल्या वाक्यावरून जो ज्ञान निश्चय होतोय, जे वाक्यार्थ ज्ञान मला होतंय, त्या वाक्यार्थ ज्ञानामध्ये सुद्धा अन्वयाची असलेली उपस्थिती ही मात्र अन्वय त्या पदाच्या ठिकाणी आश्रित आहे ही गोष्ट दाखवून देण्यासाठी मात्र समर्थ आहे. म्हणजे शक्ती आहे, शक्ती आहे असं जे म्हटलं जातं त्या शक्तीच्या असलेल्या 2 आयुधांचा विचार आपण करतोय. असा विचार एका अलंकारिक भाषेत करायला काही हरकत नाही. एक अन्वय आणि दुसऱ्या पद्धतीमध्ये विचार करीत असताना ज्यावेळी अधिष्ठान रूप असलेल्या रज्जूचं ज्ञान, यथार्थ स्वरूपाचं ज्ञान मला होतं, विशेष रूपाचं ज्ञान मला होतं, त्यावेळी त्या रज्जूवर प्रतीतीला येणारा सर्प नाही, आधी नाही, प्रतीती कालात नाही आणि पुढे नाही,
अशा पद्धतीचं व्यतिरिक्त ज्ञानही मला होतं. म्हणजे वाक्यार्थ निश्चयाच्या संबंधाने विचार करीत असताना या दोन असलेल्या गोष्टींचा मात्र आपल्याला विचार करावा लागतो. म्हणजेच शाब्दिक प्रमा वाक्यार्थ ज्ञान निश्चय हा होत असताना नेमकी असलेली मूल भूमिका जर तपासायची झाली तर एक पद तपासा, म्हणजे पदसिद्धी तपासा, आणि पदसिद्धीच्या पोटामध्ये अन्वयी व्यतिरेक सिद्धी झालेली आहे असा विचार करा. म्हणजेच वाक्यार्थ ज्ञान सिद्धी होण्याच्या पूर्वी वाक्यसिद्धीची जी आवश्यकता आहे ती वाक्यसिद्धीची आवश्यकता येथून मात्र लक्षात येते. म्हणजे तत्वमसी महावाक्य हे उच्चारल्याबरोबरच ज्ञान होणं ही गोष्ट जशी सिद्धांत पक्षाने सांगितली त्याचबरोबर ते सांगतायत उच्चारल्याबरोबर. हे म्हणत असताना अपेक्षा काय? उच्चारण. म्हणजे अपेक्षा काय होते? वाक्यसिद्धी प्रथम आणि मग वाक्यार्थ ज्ञान सिद्धी. आणि वाक्यसिद्धी झाली म्हणजे फल मिळतं असं कुठेही सांगितलेलं नाही. श्रोत्रज प्रमेचं फल हे पुढे जाऊन काही वाक्यार्थ ज्ञान निश्चय असं नाहीये. एखादा ध्वनी आपल्या कानावर आदळतो आणि कशाचा ध्वनी हे कळत नाही म्हणजे शाब्दी प्रमा झाली का? नाही. जिथे प्रमेचं स्वरूप सांगत असताना यथार्थता सांगितली तिथे असंदिग्धताही आहे आणि इथे मात्र संदिग्धता आहे. जिथे जिथे संदिग्धता असते तिथे तिथे तसलं यथार्थता येऊन बसते असं म्हणता येत नाही. वा ते प्रमारूप आहे असं म्हणायची सुद्धा थोडीफार काहीतरी गैरसोय निर्माण होते. परंतु प्रमारूपतेचा विचार करीत असताना केवळ प्रमाणाचं साह्य तिथून घेत नाही का एवढाच मात्र विचार केला गेला तर ती जास्ती गोष्ट सोयीस्कर होते. त्या दृष्टीने विचार केला असता आकाशामधून काहीतरी एक जाती वस्तू आदळते, आवाज मोठा झाला आणि पहिल्यांदा आवाज आला, कळलं का? कळलं नाही? कळलं. शब्दही कळतो. मग अन्य भाषेतला ध्वनिरूप वर्णरूप शब्दाचा विचार करू नका, ध्वनिरूप शब्दही कळतो आणि तो शब्दा भावही कळतो. आणि हे दोन्हीही होत असताना ज्या श्रोत्रज प्रमेचा विचार केला गेला त्या श्रोत्रज प्रमेच्या विचारामध्ये निश्चित काहीतरी संदिग्धता राहते. का राहते? काहीतरी आहे एवढाच मात्र तिथे निश्चय होतो. तिथे जर त्या व्यक्तीच्या ठिकाणी वर्णरूप शब्दाच्या संबंधाने चिंतन करीत असताना जर शक्तिग्रह असेल तर म्हणजे त्याला ती भाषा येत असेल तर निश्चित त्या श्रोत्रज प्रमेचं रूपांतरण शाब्दिक प्रमेत होण्याची संभावना आहे वा शाब्दिक प्रमा होतेच असा विचार करता येतो. शाब्दिक प्रमेचं फल वाक्यार्थ ज्ञान निश्चय ना की श्रोत्रज प्रमेचं. नुसता शब्द आढळून कानावर गेला म्हणजे तुम्हाला ज्ञान झालं असं होत नाही. त्या पाणिनीच्या संबंधाने सुद्धा विचार करीत असताना त्याला जे डमरूच्या ध्वनीचं ज्ञान झालं ते ज्ञान श्रोत्रज रूपाचं नाहीये, शाब्दी रूपाचं ज्ञान आहे. म्हणून फल त्याला मिळालेलं आहे. त्यामुळे एखाद्या श्रवणाच्या ठिकाणी सुद्धा श्रवण करीत असताना सुद्धा कानावर आदळलं म्हणजे कल्याण झालं असं जर समजलात तर निश्चित कल्याण नाही. किंबहुना श्रवणाच्या बद्दल सांगत असताना काही पुराण ग्रंथांमध्ये एकंदर श्रवणाचा उल्लेख करून दोष नाही येतील. एकंदर श्रवणामध्ये त्याचा तुम्ही हे करू शकता, नाम संकीर्तनामध्ये त्याला घेऊन चला. म्हणजे तिथे श्रवण आहे का? श्रवण नाही. जर केवळ नुसतं ऐकलं आणि त्याच्याविषयी काहीच ज्ञान देणं उठून गेला तर तो एक दोष निर्माण होतो असं सांगितलंय. आणि तो दोष निश्चित उन्नतीला कारण नाही. आपण नाही त्याचा होतोच होतो, अधिकार त्याचा खंडित होतो, अशा प्रकारचा दोष त्याला प्राप्त होतो असं पुराणशास्त्र सांगतं. म्हणजे श्रोत्रज प्रमेनी ती गोष्ट होत नाही. मग व्हायलाच काय पाहिजे? फलच मिळेल कधी? शाब्दी प्रमा झाल्यानंतर. श्रवणाची व्याख्या करीत असताना सुद्धा निश्चित गोष्ट सांगितली, तात्पर्य निश्चय उपक्रमोपसंहारादी पाहून वेदांत वाक्यांच्या तात्पर्य निश्चयास
मग जो निश्चय होतोय मग तो त्याला म्हणा श्रवण. म्हणजे श्रवण कुणी केलं तर त्यांनी श्रवण केलं असा आपल्याला विचार करता येतो. म्हणजे ऐकायचे काय, तात्पर्य निश्चय ज्याच्याने होईल ती गोष्ट ऐकली पाहिजेत. म्हणजे तात्पर्य निश्चय रूप जे श्रवण, त्या श्रवणाच्या संदर्भाने विचार करीत असताना तात्पर्याचा विचार होतो. म्हणजे वाक्यार्थ ज्ञानाचा विचार होतो. म्हणजे श्रोत्रज प्रमेचा विचार होत नाही तर शाब्दिक प्रमेचा विचार होतो. म्हणजे शाब्दिक प्रमेचा विचार हा फलाला कारण असल्यामुळे त्याचा विचार इथे केला गेला. जर तत्वमसी महावाक्याचं उच्चारण केलं गेलं आणि त्या महावाक्यामधलं जे जे म्हणून काही पद आहे त्या असलेल्या पदांचा अर्थ जर मला नाहीच कळला तर, वाक्यार्थ ज्ञान निश्चय नाहीच झाला तर तत्वमसी लाख मोठा असेल, त्याच्याने मुक्ती व्हायची का? पांडुरंग किती मोठा, खूप मोठा, आणि नाहीच कळला तर, कळलाच नाही तर मग काय, काळा आहे बघा. कोण म्हणतं दगड आहे पहा. काही मत संप्रदाय असे होऊन गेलेले की ज्या मत संप्रदायामध्ये प्रार्थना समाज वगैरे हे आता नाही आहेत, ते मूर्ती रूपामध्ये ईश्वर असतो असं न मानणारे प्रार्थना समाजी म्हणती प्रभू असे ढगाचे वरती घ्यावया करून तत्प्राप्ती, म्हणतात डोळे झाका. पण असं आहे, डोळे झाका म्हणण्यामध्ये ध्यान सांगता का खरंच डोळे झाका म्हणतात? असा सगळा प्रकार निश्चित वेगळा आहे. तो दगड आहे असं म्हणणारे सुद्धा म्लेंछ धर्मी उपस्थित आहे. त्यामुळे इथे जो कळला नाही तर नानाविध प्रकारची कल्पना त्याच्या संबंधाने येते, आणि कळला तर मग फळ आहे. एक विठ्ठलची जाण मग फळ आहे, आणि जर नाही कळला तर काही एक फल नाही. नुसतं ऐकून काम बघणार नाही, त्याचा निश्चय करावा लागेल, तात्पर्य निश्चय करावा लागेल. म्हणून पहिल्या असलेल्या त्या विचारसागराच्या तरंगामध्ये सांगत असताना फार सुंदर गोष्ट सांगितली की अधिकाऱ्याचं कर्तव्य आहे. नाहीतर अधिकाऱ्याचं कर्तव्य सांगितलं नसतं तर सगळा परमार्थाचा बाजार झाला असता, आणि तो होत नाही त्या अधिकाऱ्याच्या कर्तव्यामुळे. केवळ श्रवण एवढंच कर्तव्य नाही, तात्पर्य निश्चय करणं एवढंच नाही, वाक्यार्थ ज्ञान निश्चयाच्या प्रक्रियेत दृढता आणण्यासाठी पुढील असलेल्या प्रक्रिया मनन, निधिध्यासन आणि सद्य चिंतनाला उपस्थित असलेला मुद्दा म्हणजे तत्वम पदार्थ शोधन हाय. जर तो नाही केला तर कोणत्याही पद्धतीमध्ये त्या महावाक्य करून कोणालाही ज्ञान होणार नाही. तत्वमसी या श्रोत्रज प्रमेनी मोक्ष कोणालाही मिळणार नाही. तत्वमसी या महावाक्याच्या शाब्दी प्रमेय करून निश्चित मोक्ष मिळाल्या विना राहणार नाही. म्हणजे त्या अशा असलेल्या शाब्दिक प्रमेयचं जर वर्णन केलं वा शाब्दिक प्रमेयचं स्वरूप तपासलं तर वाक्यार्थ ज्ञान निश्चय अशा पद्धतीचं स्वरूप सापडत असल्यामुळे यथार्थतेने त्या तत्वमसी महावाक्याच्या अर्थाचं ज्ञान ज्याला होतं आणि ऐक्याचं ज्ञान ज्याला होतं त्याला मात्र मोक्ष सुलभ होतो. अथवा पहिल्या असलेल्या परिभाषेत चिंतन केलं असता या सजीव ब्रह्मैक्य ज्ञान प्राप्त होतं, अवांतर प्रयोजनाची प्राप्ती होते, अज्ञान निवारण होतं, आणि स्वयं प्रकाशित असलेला जो शुद्ध परमात्मा आहे त्याचं प्रगटीकरण होतं वा त्याचा प्रकाश होतो. अशा पद्धतीने विचार करा. त्याचं ज्ञान होतं असं जर म्हटलं गेलं तर कालच्या पद्धतीमध्ये आत्म्याचं ज्ञान आणि आत्मा हे पुन्हा वेगवेगळे होतात की काय अशी शंका उपस्थापित करून पुन्हा म्हणावं लागतं आत्म्याचं ज्ञान आणि आत्मा हे अशा पद्धतीने व्यवहार शाब्दिक रूपाचा जरी होत असला तरी अशी कोणतीही स्थिती नाही. आत्मा स्वयं ज्ञान रूप असल्यामुळे ज्योतीला अन्य ज्योतीची अपेक्षा जी पहिली ज्योती आहे तिच्या ज्ञानासाठी म्हणून नसते. त्याप्रमाणे ज्ञानरूप असलेल्या आत्म्याच्या संबंधाने तो विषय होऊन ज्ञानाचा विषय होऊन त्याचं ज्ञान होते
म्हणून आत्म्याचं ज्ञान आत्म्याहून भिन्न आहे अशा पद्धतीचा विचार कालच्या असलेल्या पाठाच्या दृष्टीने केला असता सर्व काही चुकीचं होतं. म्हणजेच आत्म्याचं ज्ञानही आत्म्याचं आहे ना, मग खरं माना, आणि आत्मा तोही खरा माना, अशा पद्धतीचा विचार मात्र निश्चित करता येतो. म्हणजे एका पद्धतीने विचार केला असता आत्म्याचं असलेलं हे ज्ञान आणि आत्मा असा विचार करता येत नाही मुख्य सिद्धांताप्रमाणे. तरी व्यवहार का केला? मग बोलायचंय ते तर शुद्ध बोला, नाही बोलताय तर मग बोलू नका. मग अशुद्धता इतक्या टोकाला जाऊन बोलताच कशाला? दुसऱ्या पद्धतीत त्याचं चिंतन करा. आत्म्याचं ज्ञान सांगत असताना असं कुठेही आतापर्यंत आम्ही म्हणालोच नाही की आम्ही अनावृत आत्मा सांगतोय म्हणून. आम्ही सांगतोच आवृत आत्मा. आवृत आत्म्याला वृत्तीविषय करते का करत नाही? जाते ना. अंतःकरण रूप होते का होत नाही? अंतःकरणाचा परिणाम होतो का होत नाही? जर परिणाम नाही झाला असं म्हणाले तर अज्ञानाची निवृत्ती अनंत जन्मात झाली नाही, पुढच्या अनंत जन्मात होणार नाही. नाही वेदांनी सांगितलं असलं तरी होणार नाही, ईश्वराने येऊन घालवायचा प्रयत्न केला तरी होणार नाही. सामर्थ्य अंतःकरण वृत्तीचं असल्यामुळे, स्वतंत्रता तिची असल्यामुळे अंतःकरण वृत्तीलाच व्यापावं लागल, दुसरं कोणालाच व्यापता येणार नाही. अनावृत आत्म्याचा विषय, आत्म्याला विषय ही मात्र वृत्ती करू शकत नाही, तिची गतीच तिथं नाही, अशा पद्धतीचा विचार करता येतो. पण आवृत आत्म्याच्या संबंधाने विचार करीत असताना वृत्तीचा विषय मात्र तिथं होतो. जर अज्ञान आहे आणि अज्ञान आत्म्याच आहे आणि जेवढा आत्मा व्यापक तसलंच अज्ञान व्यापक म्हणलं असतं, तेवढंच व्यापक म्हणलं असतं तर आत्मा आणि अज्ञान दोन शब्द काढलेच कशाला? ते काढायचेच नाहीत. म्हणून आत्मा हा निरपेक्ष सत्तावान असल्या कारणानं तो सर्वात मोठा निरपेक्ष सत्ता असल्यामुळे व्यापकता त्याची जास्ती आहे आणि अज्ञानाची व्यापकता आपल्या बुद्धीमध्ये जरी बसत नसली तरी, कल्पनेच्या पल्याड जरी असली तरी ही सापेक्षिक व्यापकता असल्यामुळे त्या सापेक्षिक असलेल्या सत्तेच्या संबंधाने विचार करीत असताना अंतःकरणाची सुद्धा जी व्यापकता ती सुद्धा आपल्याला सापेक्षिक अशीच मानावी लागते. आणि ती सापेक्षिक मानत असताना आत्मा इथे आहे का इथे नाही, आत्म्याचं इथे अस्तित्व आहे का अस्तित्व नाही, बाहेर लाख असेल उपलब्धी स्थान काय, उपलंब होतोय कुठं, खांबात उपलंब होतो का आत्म्याचा? नाही. आत्मा तिथे जरी असला तरी मला ज्ञान कुठं होतंय याचा विचार करावा लागतो. जड आहे इथे अधिष्ठान रूपाने असलेलं जे चैतन्य त्याच्याशी अभिन्न रूपाने असलेला माझा आत्मा असल्यामुळे तिथे आत्म्याचं अस्तित्व आहे. ही सिद्धांताच्या दृष्टीने जरी गोष्ट बरोबर असली तरी त्या आत्म्याचा खरा असलेला परंतु सामान्य असलेला माझा जो अनुभव आहे तो माझा अनुभव मात्र अंतःकरणाधिष्ठान चैतन्य म्हणूनच आहे, ना की अन्य काही म्हणून. दुसरं तिसरं मला कोणत्याही पद्धतीमध्ये ज्ञान त्या आत्म्याचं होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? एक आणि एकच ज्ञानाचं अंतःकरण हे साधन असल्यामुळे त्याच्या असलेल्या उपयुक्ततेने होणारं ते ज्ञान असल्यामुळे त्या अंतःकरणाच्या ठिकाणी अधिष्ठान रूपतेने असलेला जो तोच केवळ आत्मा, तो साक्षी, याचंच मला ज्ञान होतं. म्हणजे उपलब्धी कुठे होते? माझ्यात उपलब्धी होते. अन्यत्र उपलब्धी होणं कठीण आहे, दुरापास्त आहे. त्यामुळे काही वेदांती साक्षी एक मानित नाही तर साक्षी अनेक मानतात. एक मानायचा का मानायचा नाही? त्या मला वाटतं दुसऱ्या तरंगामध्ये हा विचार काही प्रमाणात आला आणि तिथे साक्षी अनेक मानू नका, सुख दुःख ज्ञानाचा संकर होईल अशा पद्धतीची आपत्ती घेतली. सुख दुःख ज्ञान होतच कोणाला? साक्षीला. साक्षीला होत नाही. साक्षीला जर झालं असतं तर तो विकारीत झाला असता का नसता? विकाराला पावला असता. कुठल्या विकाराला पावला असता?
विकाराला पावतो म्हणजे कुठल्या तरी पावत असेल ना. सुख दुःखाचं ज्ञान त्याला होतंय म्हणजे तो विकाराला पावतो. आता कोणत्या विकाराला पावतो याचा विचार केला असता सुखाच्या ज्ञानावेळी साक्षी दुःखाला पावतो, दुःखाच्या ज्ञानावेळी साक्षी सुखाला पावतो. अशा पद्धतीचा विकार होतो का काय त्याच्या ठिकाणी? जर अशा पद्धतीचा विकार झाला असता तर साक्षीला वेड लागले असं म्हटलं असतं. साखर खाल्ली की जो मनुष्य कडू आहे म्हणतो त्याला म्हणा मूर्ख आहे. शेण खाल्लं की जो मनुष्य म्हणतो गोड आहे हेच दररोज पाहिजे तो मूर्ख आहे. आणि साक्षी जर तसा ज्ञान करून झाला असता तर, तसा विकाराला पावला असता तर, लोणी म्हणलं की लोणी बघितलं की दह्याला पावतोय, दही म्हणलं की ताकाला पावतोय, म्हणजे वृत्ती तशी होती. विकारित तसा होतोय असं होत नाही. जर विकाराला पावला असता तर सुख हे ज्ञान होत असताना साक्षीला ज्ञान झालं असतं, त्याचा विकार झाला असता सुखाकार. दुःखाला पावला असता दुःखाकार हा विकार आहे. विकार होणं म्हणजे काय? स्वतःचं स्वरूप सोडून अन्य असलेल्या स्वरूपाची प्राप्ती करून घेणं वा त्याच्या आकाराला जाणं म्हणजेच काय? दुसऱ्या परिभाषेत याचा विचार करा. अवनती होणं म्हणजे ती गोष्ट लक्षात येते. वा अजून दुसऱ्या पद्धतीत विचार केला तर अवतार होणं. अवतरण झालं, अमुक अमुकाचा अवतार आहे म्हणण्यात काही भूषण नाहीये. तो त्या पदाला सोडून खाली आलाय असं म्हणायचंय. म्हणजे आता जे लोक स्वतःला पुराणादी शास्त्रांच्या विपरीत जाऊन, धर्मशास्त्राधिकांच्या विपरीत जाऊन स्वतःला अवतार जर घोषित करत असतील तर त्या अवतार शब्दाची व्याख्या अशी करा, अरे अवतार आहे, अवतार म्हणजे खाली आलाय, कुठे होता असं तो, काय झाला असं तो, असं त्याला म्हणायची वेळ येते. म्हणजे तो टाळ्यावर येतो असा अवतरणाचं कथन आहे. रामचंद्र कृष्ण यांचा अवतार आहे, पण तो अवतार कसा आहे? मूल परब्रह्म आहेत, स्वरूपाने ब्रह्म आहेत, ईश्वर आहे. आणि त्यांचा अवतार झाला म्हणजे अवनती झाली नाही का? झाली की मनुष्य रूपात यावं लागलं का नाही? यावं लागलं. बायको गेली म्हणून रडावं लागलं का नाही? रडावं लागलं. अज्ञानाचा स्वीकार करावा लागला का नाही? करावं लागला. गुरुकुलात जावं लागलं का नाही? जावं लागलं. कोणाला? ईश्वराला. ही प्रक्रिया सातत्याची. परंतु त्यांचा अवतार श्रेष्ठ का? त्यांना अज्ञान नाहीये ना, ज्ञान सदैव आहे. त्यांच्या ठिकाणी सिद्धता आहे. त्यांचा उपाधी कधीही आवरण घालीत नाही. त्यांचा उपाधी ज्ञान करून देणार आहे. माया ही त्यांची शक्ती, हे ज्ञान त्यांना प्रत्येक वेळी करून देणारी आहे, ना की त्यांच्या ज्ञानाला प्रतिबंध करणारी आहे. आणि अज्ञान नावाची आपली शक्ती ती मात्र आपली आहे, म्हणजे आपली घरची बाई आहे. आणि काम काय करते? आपल्यालाच अडकून टाकते. आपल्याच घराला कुलूप लावून बाहेर बसणारी ही आपली बाई आहे. असा विचार करा की जे आपल्याला बाहेर जाऊ देत नाही आणि बाहेरून ओरडते तुम्ही पुरुषार्थ करीत नाही म्हणून. असं आहे. चेतवणारं सुद्धा अज्ञानच असतं आणि गप्प बसवणारं ही अज्ञानच असतं. पुरुषार्थ प्रेरित करणारं अज्ञानच आहे. जर अज्ञान नसलंच असतं तर मोक्ष नावाचा पुरुषार्थ कोणी केला असता? कुणीच केला नसता. वा मोक्ष नावाच्या या पुरुषार्थाचा जो विचार आहे तो बंधाच्या सापेक्ष होतो का होत नाही? मूलतः सैद्धांतिक दृष्टीने चिंतन केला असता सिद्धांती म्हणतात, वा मूल सिद्धांत असा आहे, मोक्ष होतो का? ते म्हणतात मोक्ष होत नाही. आणि मोक्ष होत नाही म्हणजे बंध राहतो का? बंध असला तर मोक्ष होईल. मूलतः आत्मा बंदिस्त आहे, बंधवान आहे, बंध हा त्याचा धर्म आहे. हे असं झालंच नाही कधी. मग त्याला मोक्ष कसं काय होतो? आत्मदृष्टीने ती गोष्ट खरी आहे. आत्म्याच्या मूल असलेल्या परमात्म्याच्या दृष्टीने ती जरी गोष्ट खरी असली तरी जीवदृष्टीचा विचार केला असता त्याला बंध आहे आणि मग त्याला मुक्ती आहे असा आपल्याला विचार करता येतो. सांगण्याचा हेतू असा आहे की जोवर या मुक्तीचा विचार चालू आहे व मुक्तीचा विचार होतो आहे त्या अशा असलेल्या विचार करणाऱ्या व्यक्तीच्या संबंधाने
त्याची असलेली जी वैचारिक भूमिका आहे ती उन्नत होते, ती महावाक्याने उन्नत होते, ना की अन्यत्र कोणत्याही वाक्याने उन्नत होऊ शकत नाही. म्हणजेच महावाक्याने होते, म्हणजे वाक्य सिद्धीने होत नाही. वाक्य सिद्धी तर निश्चित आहे, पण वाक्यार्थ ज्ञान सिद्धी महत्वाची आहे. म्हणजे वाक्यार्थ ज्ञान महत्वाचं झालं का? झालं नाही. वाक्यार्थ ज्ञान महत्वाचं झालं. मोक्षाला म्हणजे जीव ब्रह्मैक्य ज्ञानाला कारणता देत असताना महावाक्याला कारणता देता की महावाक्य ज्ञानाला कारणता देता? आता कार्याच्या पूर्वक्षणाला जे उपस्थित असतं ते कारण, जे उपस्थित नाही लांब आहे ते कारण होतं का? तर त्याचा विचार तसा करता येत नाही. माती आहे, घट आहे, कार्य आहे आणि कारण रूपाने माती तिथे आहे असा आपल्याला विचार करता येतो. म्हणजे कुंभार नाही का तिथे? कुंभार आहे. दुसऱ्या पद्धतीत विचार करा. मातीच्या पुढे जाऊन थोडासा विचार केला गेला. कारण काय? कपाल. दोन कपाल आहेत, शकल आहेत. आता मातीपासून निर्माण झालेली कशी काही मानायची ती मान. दोन शकल आहेत, आयते निर्माण करून ठेवलेले आहेत आणि ते जोडले की घट तयार होतो. आता दोन कपाल कारण मानता घटाला, घटरूप कार्याला, का दोन कपालांचा संयोग कारण मानता? संयोग झाल्याविना घट झाला का? कपाल संयोगाला कारणत आहे का कपालात कारणत आहे? या गोष्टीचा विचार करीत असताना दुसऱ्या परिभाषेत थोडा विचार केला तर कारणता शोधत असताना प्रागभाव शोधा. नाही, आता कपाल निर्मिती आता हे म्हणजे माग गेला. आता थोडं पुढे येऊन जर विचार केला मुख्यतेने तर कपाल आहे. आता ही मातीला कपाल असून ते जोडले जातात आणि त्याच्यापासून घट होतो असा विचार केला तर पटणारच नाही कोणाला, होतही नाही तसं. मग हे काय आहे कपाल आणि त्याच्यापासून घट निर्मिती? तर आपल्या इकडे एक घागर मिळतं, त्याला म्हणतात गंगा जमुना. ते वर पितळ असतं खाली तांबा असतं. मग आता पितळ आणि तांब काही एकदम निर्माण होतं काय? नाही, जोडावं. मग आता जो जोड दिला त्याला कारणता देता का जो कपाल आहे दोन स्वतंत्र भाग त्याला कारणता देता? निर्मिती ती गोष्ट पुन्हा परंपरेने तर सिद्धच आहे, त्याचा विचार नाही असं नाही. पण आत्ता एवढ्याच पहिल्या क्षणाला कोण उपस्थित आहे? कपाल का धातू? कपाल उपस्थित आहे. त्या दृष्टीने विचार करा. म्हणजेच कपाल जर उपस्थित आहे पण त्याच्याही पुढे जाऊन उपस्थित कोण आहे? कपाल संयोग उपस्थित आहे. म्हणजे कपाल संयोग झाला असता घटाची निर्मिती होते. म्हणजे कारणता द्यायची कोणाला? तर कारणता द्या असं वाटलं पाहिजे किंवा असंच असलं पाहिजे. आणि सिद्धांताप्रमाणे ते जुळते की जे कार्याच्या पूर्वक्षणाला उपस्थित आहे आणि मग कार्य होते तो एक कपाल संयोग आहे, मग घटरूप कार्य झाले असा विचार आपल्याला करता येतो. म्हणजेच संयोगात कारणता दिली का दिली नाही? संयोगात कारणता दिली. आता विचार करावा लागतो. कारणतेचा विचार करीत असताना, कारणता मुख्यत्वाने विचारात घेत असताना काय गोष्ट असली पाहिजे? ज्याच्या ठिकाणी, ज्या अधिकरणाच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या कार्याच्या संबंधाने त्या कार्याचा पूर्वीचा अभाव राहतो, त्या अशा असलेल्या अधिकरणातून त्या कार्याची निर्मिती होते. म्हणून ते कार्य, त्या कार्याचं ते अभाव अधिकरण असं असलेलं कारण असतं असा विचार करा. म्हणजे जिथे घटरूप कार्य उत्पत्तीला येतंय वा उत्पन्न होतंय त्या घटरूप कार्याचा जो प्रागभाव आहे तो जिथे राहतो ते त्याचं कारण होतं. जिथे तो राहत नाही ते त्याचं कारण मानता येत नाही. पूर्वी नसणं म्हणजे प्रागभाव, प्राग आणि अभाव. पूर्वी तो नाही अशी स्थिती कुठेतरी असेल ना, आणि जिथे आहे तिथून त्याची निर्मिती होईल का नाही? ज्या अधिकरणात राहतोय, अभावातून उत्पत्ती सांगत नाहीये. अधिकरण काय त्या अभावाचं? काहीतरी वस्तू असेल ना,
त्या वस्तूत तो राहतो का राहत नाही, तिथे त्याची निर्मिती होईल ना. भूतलावच्छिन्न चैतन्य जे भूतल आहे, थोडक्यात भूतल आहे. भूतलावर घट आहे का? घट नाही. म्हणजे घटाभावावच्छिन्न चैतन्य म्हणजे घटाचा अभाव आणि त्या अभावाने अवच्छिन्न झालेलं चैतन्य हे कुठं राहतंय? रिकाम्या भूतलावर. म्हणजे भूतलावच्छिन्न चैतन्य आणि घटाभावावच्छिन्न चैतन्य एक झालं का? झालं, एक आहे ना. आता पुढं घट नाहीये, म्हणजे दोन्ही चैतन्य एक आहेत ना. चैतन्यामध्ये भेद नाही, फक्त नामकरणामध्ये भेद येतोय त्याचा. मग भूतलावच्छिन्न चैतन्य म्हणजे भूतल आणि घट नाही म्हणजे काय? रिकाम भूतल आहे. आता तिथे घट येऊ शकतो का? येऊ शकत नाही. रिकाम्या भूतलावर तांब्या आणून ठेवू शकतो का? शकत नाही मी. रिकाम्या भूतलावरच आणून ठेवू शकतो. जिथे गर्दी आहे वा जिथे अधिक वस्तू आहे किंवा जिथे आधीच तांबेच्या तांबे आहेत किंवा आपल्या परवलीचा आणि अंतःकरणनिष्ठ शब्द हंडेच्या हंडे तिथे हंडात ठेवता येतो का? पुन्हा नाही ठेवता येत. आणि रिकाम असलं तर वाटेल ती गोष्ट ठेवता येते. जिथे मी बसलोय तिथे अन्याला येऊन बसता येईल. मी बसलोय ना, व्यापलोय ना मी. वस्तू जी साकार रूपाची असते त्या साकार रूप असलेल्या वस्तूने आरक्षित केलेला भाग, व्यापलेला भाग दुसऱ्या कोणालाही व्यापता येत नाही. संयोग आहे ना तो, त्यामुळे व्यापता येत नाही. आता इथे जर भूतल रिकाम आहे म्हटल्यानंतर तिथे काय येऊन बसेल? येऊन बसतो ना घट दुसरा आणून ठेवता येऊ शकतो ना. म्हणजे कुठं घट आणून ठेवला? जिथे त्या घटाचा अभाव राहत होता अशा अधिकरणावर आणून ठेवला ना. घट नव्हता म्हणजे घटाचा अभाव आहे तिथे, आणि अभावातून उत्पत्ती सांगत नाहीये. भूतलाच्या ठिकाणी राहतो एवढंच आम्हाला सांगायचं. म्हणजे तो भावरूप तर घट स्वतंत्रच आहे, भूतल हे भावरूप स्वतंत्रच आहे. त्यांचा होणारा परस्पर संयोग हा होतोय कुठं? मात्र हा आम्ही असा सांगतो. म्हणजेच याला कारण काय? आता घट आणून ठेवला कुठं? अभावाच्या अधिकरणाच्या ठिकाणी त्याची उपस्थिती झाली. म्हणजे कारणतेचा विचार करीत असताना घट आत्ता आला, कारणता काय झाली? इथे कारणता आहे. त्याच पद्धतीमध्ये विचार करीत असताना या कार्यरूप असलेल्या घटाच्या संबंधाने त्याच्या कारणतेचा विचार करीत असताना जेवढं नितांत गरज आहे पूर्वक्षणी उपस्थित असण्याची, तेवढीच नितांत गरज काय आहे? नाही, त्यांच्या परिभाषेत प्रागभावाची गरज आहे. म्हणजे त्याच्या पूर्वी असलेल्या अभावाची गरज आहे. म्हणजे अभावाची गरज सांगायची नाहीये, अभाव ज्या अधिकरणात राहतो त्याची गरज आहे. जर अभावाची गरज आहे असं म्हटलं तर अभाव रूप कारण होईल आणि कार्य भावरूप होईल की जे कदापि जुळत नाही. अभावाचं अधिकरण म्हणजे अभाव ज्या अधिकरणात राहतो ते अधिकरण हे काय आहे? भावरूप आहे ना, ते भावरूप आहे. मग घट संयोगामध्ये आहे का? संयोगात अभाव रूपत आहे का? नाही. जर संयोगात अभाव रूपता असली असती तर झाडाला हात लावायचा आणि घट निर्माण झालं म्हणे, संयोग झाला. पण तसं होत नाही. म्हणजे अभाव रूपता राहतेच कुठं? नाईलाजाने म्हणा किंवा कसंही म्हणा, म्हणावंच लागतं की राहतेच कपालात. अधिकरण कपाल आहे की जिथे आता घट नाही अशी स्थिती, घटाचा अभाव त्या कपालात आहे आणि त्या कपालाचा संयोग झाला की मग घट निर्माण होतो. म्हणजे कुठून झाला? घटाभाव ज्या अधिकरणात राहतोय म्हणजे घटाचा प्रागभाव ज्या कपाल रूपी अधिकरणात राहतो त्या कपालांचा संयोग झाला असता त्यापासून घटाची निर्मिती होते. म्हणजे कार्यरूप असलेल्या घटाचं कारण शोधत असताना संयोगाकडे जाता येत नाही. पूर्वक्षणी जरी असला तरी जाता येत नाही, कारण प्रागभावाची उपस्थिती सापडत नाही. मग सापडते कुठं? कपालात सापडते. म्हणजे म्हणायचं काय? कपाल हा व्यापारी म्हणा, व्यापारी. आणि व्यापारी आहे म्हणजे त्याच्यापासून काय होईल? काहीतरी घडेल, काहीतरी कार्य घडेल, म्हणून तो व्यापारी आहे. आणि व्यापारीकडून
व्यापारा वाचून कार्य घडतं का? व्यापार केल्या वाचून कार्य घडतं का? होत नाही. कर्त्याकडून कर्माशिवाय अन्य क्रिया होते का? होत नाही. व्यापारीकडून व्यापाराशिवाय कार्य समुत्पन्न होतं का? होत नाही. जर घटरूप कार्य आणि ते व्यापारी असलेल्या कपालातून झालेलं जर असेल तर व्यापाराची गरज आहे का? गरज नाही. व्यापाराची गरज आहे. व्यापार काय आहे? आता म्हणावं लागतं संयोग हा व्यापार आहे. त्या व्यापारीने केलेला हा व्यापार आहे. मग घटरूप कार्य होतं. आता हा जो व्यापार आहे त्या व्यापाराला काय किंमत आहे? कारणापासून उत्पन्न होतो आणि कार्याला उत्पन्न करतो. विषय त्याचा पूर्ण झाला. म्हणजे कारणदाय का? नाही, तोच कारणापासून उत्पन्न झाला. कोणाच्या कारणापासून? त्याच्या नाही, कार्याच्या कारणापासून उत्पन्न झालाय. आणि कार्याला उत्पन्न करण्यामध्ये मध्यात त्याची भूमिका आहे. मध्यस्थ मंडळ आहे. घेणं देणं दोन्हीकडचं नाही. त्याला चांगलं झालं तरी तोच, वाईट झालं तरी त्याचा विषय कोणत्याही पद्धतीचा नाही. तो स्वतंत्र आहे. ती मध्यस्थ आहे. त्यामुळे व्यापाराचा विचार असा आहे. म्हणून संयोगाला व्यापारी जर म्हटलं असतं वा व्यापारीपणा जर संयोगात आला असता तर निश्चित कारणता दिली असती. परंतु कारणता वा व्यापारीपणा हा नैयायिकांच्या परिभाषेत प्रागभावावर अवलंबून असल्या कारणानं वा तसाच तो असल्यामुळे व्यापारीपणा हा संयोगाला न देता व्यापार त्याला म्हणावं लागतं. आणि व्यापार म्हणत असताना सुद्धा व्यापारीपासून उत्पन्न झाला आणि कार्याला उत्पन्न करणारा असल्यामुळे त्या संयोगाला व्यापार म्हणता येतं. या गोष्टीचा विचार कशासाठी आपण करतोय? वाक्य सिद्धी, महावाक्य उच्चारण, वाक्यार्थ ज्ञान आणि मग जीव ब्रह्मैक्य ज्ञान म्हणजे हे मोक्ष असं स्वरूप पकडा. फल महावाक्याने मिळालं म्हणायचं का वाक्यार्थ ज्ञानाने मिळालं म्हणायचं? पूर्वक्षणी काय आहे? कोणाने हे ज्ञान प्राप्त झालं असं म्हणता येतं? निश्चित मोक्षाची असलेली संगती झाली कोणाने म्हणायची? कोण असलं पाहिजेत बुडाशी? त्याचा विचार करीत असताना अर्थ ज्ञान आश्रयाला कोणाच्या आहे या गोष्टीचा विचार जर नीट समजला, जो मागे केला, तर ती गोष्ट आपल्याला निश्चित समजून येते. अर्थ आहे, अर्थशक्ती आहे, राहतेच कुठं? पदाच्या ठिकाणी. पद सोडून अर्थशक्ती राहू शकते काय? पदाच्या ठिकाणी अर्थज्ञान करून देण्याचं जे सामर्थ्य त्याला शक्ती म्हणलं पाहिजे. म्हणजे अर्थशक्ती आहे ना ती. मग त्या अर्थशक्तीचा जर विचार केला तर पदाच्या आश्रयाने राहणारी ती शक्ती असल्यामुळे, तो अर्थ असल्यामुळे वाक्यार्थ जो काही सांगायचा वा त्या वाक्यार्थाचं स्मरण, दोन्ही परिभाषेत आता त्याला घ्या, त्या वाक्यार्थाचं स्मरण राहील कुठं? कोणाच्या आश्रयाने राहील? हे पदांच्या आश्रयाने राहतं. म्हणजे राहील कोणाच्या आश्रयाने? महावाक्याच्या आश्रयाने राहता येतं. म्हणजे इथे हा तेच सांगा, तेच आपण कालच्यापासून तोच विचार आले. आता हे पुढचं वाक्य येते. म्हणजे महावाक्याच्या आश्रित आली का नाही ती गोष्ट? महावाक्याच्या आश्रित आली. म्हणजे कारणता मोक्ष संबंधाने जर द्यावयाची ठरलीच तर कोणाला द्यावी लागेल? एक वाक्यार्थ ज्ञानाला देता का? देता येणार नाही. मग देता कोणाला? वाक्यार्थ ज्ञान म्हणत असताना केवळ वाक्यार्थ एवढंच समजा. ज्ञान जर म्हणलं तर गडबड होती. 2-3 वेळा एकदम ओघात ज्ञान ज्ञान शब्द आला. वाक्यार्थ एवढंच समजा. जर वाक्यार्थाला देता का? वाक्यार्थाला देता येत नाही. मग देताच येईल कोणाला? अर्थही आश्रित आहे आणि कोणाच्या आहे? महावाक्याच्या, पदाच्या. मग द्यावीच कोणाला लागेल? कारणता. महावाक्या वाचून इतराला कारणता देता येत नाही. म्हणजे महावाक्याला म्हणाल काय? व्यापारी.
आणि हे वाक्यार्थ स्मरण, अन्याकडून ऐकल्यानंतर होणारं सगळं ज्ञान, जे काल 2-3 उदाहरणं पाहिली होती. एक, मीच माझं वाक्य ऐकलं, स्मरण काही कालावधीत करीत आलो आणि मला स्मरण त्याचं त्या अनुसंधान या प्रक्रियेने पुन्हा झालं आणि ज्ञान प्राप्त झालं, म्हणजे स्मरणाने प्राप्त झालं म्हणतात एक. दुसरं म्हणतात दुसऱ्याच्या असलेल्या श्रवणाने प्राप्त झालं, हा 2. आणि तिसरा मुद्दा होता आपसुकात ज्ञान प्राप्त झालं. म्हणजे काय? आत्मा आणि अनात्मा, अनात्माचा त्याग केला, आत्मा प्रकटित झाला असा विचार केला. म्हणजे हे अनात्म्याचं असलेलं जे त्यागाची प्रक्रिया आणि केवळ आत्म्याचं हे जे ज्ञान असं जे सांगतात, याच्या बुडाशी सुद्धा असलं काय पाहिजे? कारण असायला पाहिजेत का नको? कार्य जर ज्ञान आहे तर असलं काय पाहिजे? बुडाची कारण असायला नको का? आणि हे जे मधले हे निश्चित होणार आहेत, याच्यामध्ये बदल नाही. हा अनुभव आहे, याला प्रमाण पौराणिक दिलेलं आहे. भृगु आहे, विराट आहे, पिशाचक आहे. मग प्रमाण चुकीचे आहेत का? विराटाला झालेलं आपसुका ज्ञान हे चुकीचं आहे का? नाही चुकीचं, पण महावाक्याविना झालं असं म्हणता येतं का? आपसुका जरी दिसत असलं तरी ते तसं होत नाही. पूर्व क्षणाला जरी आत्मा एवढा दिसतोय आणि अनात्म्याचा त्याग एवढाच जरी दिसतोय, तरी ही होणारी मधली प्रक्रिया आहे. पण या प्रक्रियेला कारणता देता येत नाही. ती कारणता महावाक्यातच जाते. कारण व्यापारीपणा हा यांच्यात येत नाही, तो व्यापारीपणा जातोच महावाक्यात. आता वाक्यात जर व्यापारीपणा गेला तर त्याला कार्य निर्माण करायला व्यापार लागेल का लागणार नाही? व्यापार लागेल. कोणते व्यापार लागतील? आता म्हणा वाक्यार्थ स्मरण, आता म्हणा अनात्म पदार्थांचा त्याग, चालतंय सगळे व्यापार आहेत. आता इतरांचा असलेला संवाद चालतोय, म्हणजे ज्ञान होईल का? होणार नाही. निश्चित ज्ञान होईल. अथवा निश्चयात्मक वृत्तीने बोलत असताना सुरेश्वराचार्य या ठिकाणी म्हणतात, ज्याने स्वप्रयत्नाने महावाक्यार्थ निश्चय, ज्ञान निश्चय केलाय, त्याच्या बाबतीत आम्ही ठामपणाने सांगतो की त्याला ज्ञान होणार. वरचे 3 झालेत, आता होईल का? त्याच्याबद्दल मौन बाळगतात. म्हणजे काय आहे? साशंकता आहे, होईल किंवा न होईल. कारण का त्यांची असलेली तपश्चर्या ही निराळी, अन्यानी केली तर त्यांनाही कसं होईल. पण आम्हाला काय म्हणायचे? आम्हाला ठाम काय माहितीये? ज्याने स्वप्रयत्नाने केलंय त्याला मात्र निश्चय करून होणार. ही मात्र गोष्ट सुलभ आहे, ही गोष्ट मात्र निश्चित आहे. निश्चित गोष्टीचं बोलता येतं. म्हणजेच महावाक्यामध्ये असलेला व्यापारीपणा या व्यापारांच्या साह्यानं कार्य निर्माण करतो, म्हणजे फलापर्यंत घेऊन जाण्याचं सामर्थ्य तो बाळगतो, असा विचार आपल्याला करता येतो. म्हणजेच आधी ज्ञान कारणता व्यापारीपणा देत आहे, म्हणजे प्रागभाव सिद्ध व्हायला पाहिजे. ज्ञान कुठे आहे? आता ज्ञान सिद्ध होतं ना, ते तू आहेस म्हणून म्हणावं लागतं ना, ते तू आहेस असं ज्यावेळी म्हटलं जातं त्यावेळी मात्र त्या अज्ञानाचा निराश होतो. म्हणजे अज्ञानाचा निराश झालाच कशाने? त्या महावाक्य ज्ञानानेच झाला, असा विचार आपल्याला करता येतो. म्हणजेच महावाक्यार्थ ज्ञान निश्चय हे केवळ कारण आहे असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजेच महावाक्य कारण आहे, ही गोष्ट मात्र निश्चित होते. याचा विचार करीत असताना या महावाक्यामध्ये माझं असलेलं जे पद आहे याचा विचार सुरेश्वराचार्य करून त्वमपद आणि त्या त्वमपदाच्या शुद्धीचा विचार करून स्थूल, सूक्ष्म आणि कारण देहाच्या निरासाचा विचार करतात. स्थूल, सूक्ष्म आणि कारण देहाचा विचारच का केला गेलाय? तर त्वमपदाच्या वाच्यतेत भ्रांत बुद्धीने जीवाने त्यांना आणून बसवलं. त्वमपद म्हणजे काय? तर हे आहेत असा सगळा त्यांनी विचार करून ठेवलेला आहे. म्हणजे त्वमपदाचं असलेलं जे स्वरूप आहे, माझं जे असलेलं स्वरूप आहे, वाच्यतेत नाही तर मुख्य अर्थात असं म्हणा, किंवा त्वमपदाचा एवढाच अर्थ आहे असं म्हणून त्यांनी आणून बसवलेले.
असा आपल्याला विचार करता येतो. म्हणजेच त्या तोमपदाच्या असलेल्या यथार्थ ज्ञानाचा विचार केला तर प्रतिबंधक कोण आहेत? हे तीनच प्रतिबंधक आहेत, दुसरे तिसरे प्रतिबंधक कोणी नाही. आत्मैव आत्मनो बंधू, आत्मैव रिपुरात्मनः, मीच माझा मित्र आहे आणि शत्रू कोण? मीच माझा शत्रू आहे. त्या पद्धतीचा विचार केला तर, हे त्वम पदाचा अविचार केला तर माझ्या एवढा स्वतःचा आत्मघात करणारा कोणी नाही. आणि जर विवेकाने विचार केला तर मग धन्य तो पुरुष, मग ते धन्य तुकोबा समर्थ. मग म्हणायचं जयाने केला हा पुरुषार्थ, मग तिथे समर्थता आहे, मग तिथे पुरुषार्थता आहे, तिथे धन्यता आहे. मग त्याला ते म्हणता येतं. पण जो विवेकाने विचार करतो तो म्हणजे काय केलं पाहिजे? प्रतिबंधापन नाही केला पाहिजे. म्हणजे काय? प्रतिबंधकाचा अभाव केला पाहिजे. कसा करता? जसा यांचा प्रतिबंध निर्माण केला असेल तसाच प्रतिबंधका अभाव करा. कसा केला? मी आहे, दुसरं काही नाही याच्यामध्ये. मी देह आहे, त्याला चार्वाक मताप्रमाणे मी देह आहे मानून बसला, देह आत्मा आहे मानून बसला. प्रतिबंध याचाच झाला का? झाला नाही. झाला. कसं काय म्हणता? सुख झालं? नाही झालं. दुःख झालं का? हो, त्याच्या वाचून काही नाही. म्हणजे प्रतिबंध आहे का? प्रतिबंध नाही. प्रतिबंध आहे. कशाला प्रतिबंध आहे? तुला सुख पाहिजेत ना, त्या सुखाला हा प्रतिबंध असल्यामुळे हे प्रतिबंध रूप आहेत. मग यांचा निराश करायचा आहे, निराकरण करायचंय. वैचारिक भूमिका बदलण्याची गरज आहे. अन्य काय कोणतीही गोष्ट बदलण्याची गरज नाही. म्हणजे काय? यथार्थता समजून घ्या. म्हणजे काय? याच्याहून बाजूला जाऊन पहा. म्हणजे कसं पाहायचं? दगड कसा पाहता? जगत कसं पाहता? समोरून जाणारा येणारा मनुष्य कसा पाहता? तसा स्वतःच्या देहाला पाहण्याचा अभ्यास करा. एकदम होणार नाही, पण पाहण्याचा अभ्यास करा. जसा व्यक्ती, म्हणजे अनुभव नसलेली गोष्ट अभ्यास असं म्हणत नाही. झोपल्यानंतर काय करता? हे टाकूनच देता ना सगळं. म्हणजे अनुभव आहे का? अनुभव नाही. दररोजचा 8-9 तासाचा अनुभव आहे. आणि दुपारी 1 ते 4 पुणे. आणि आमचं पंढरपूर आता जवळजवळ पुण्यातलं तीर्थक्षेत्र आहे. निम्मे तिकडच आहे. पुण्याचं वृद्धाश्रम पंढरपूर होऊ नये एवढीच काय ती अपेक्षा झाल्याच जमा. एवढं खरंय. सगळे म्हातारे लोक इथं आणि सगळे लोक तिकडं, आणि तिकडचे ते धार्मिक आहेत असं सांगणारी इथले हे लोक आहेत. आता तिथं तो फिनिक्स मॉल मध्ये गेला. कुठली? असे इलाज आणि ना इलाज त्याचं त्यांनी बघून घ्यावा. आपण तर आता पंढरपुरात आहोत, त्यामुळे आपल्याला काही नाही इलाज नाही, त्यामुळे त्याचं त्यांनी काही करत राहीना. सांगण्याचा हेतू असा आहे की आपण या स्थूल देहाचा विचार करतोय. अभ्यास झोपताय ना, म्हणजे पाहताय का? पाहत नाही. दररोज वेगळं होत आहे का? होत नाही. पाहत नाहीये पण वेगळं होत आहे ना. आता अभ्यास काय? वेगळं होत आहे. आता फक्त पाहायचे, स्वतःला स्वतंत्र होऊन पाहिजे. म्हणजे काय? तटस्थ भूमिका घ्यायची, बाकी काही घ्यायचं नाही. म्हणजे साक्षी भावात जायचे, एवढाच काय तो विचार आहे. आणि तो अनुभव असतो का? नसतो. आहे ना, दगड पाहिल्यानंतर सुख होतं की दुःख होतं? काहीच होत नाही. जर निरपेक्ष बुद्धी ठेवली तर काही एक होत नाही. कितीही सुंदर स्त्री असली तरी काम प्रवेश होत नाही, आणि कितीही कुरूप स्त्री असली तरी कोणताही द्वेष किंवा काय म्हणायचं त्याला, घृणा, तीही निर्माण होत नाही. निरपेक्ष आहे. मग निरपेक्षतेचा अंगीकार. आता स्थूल वर वर येत असताना एक साक्षी भाव, नाहीतर निरपेक्ष भाव, नाहीतर निष्काम भाव. आता एक एक पायऱ्या चढत वर गेला साक्षी भावात तो जातो. म्हणजे निष्कामतेतून ही सगळी वाटचाल चालू होत असल्यामुळे निष्कामतेचा स्वीकार सर्व संत महात्मे करतात. निष्काम व्हा, निष्काम व्हा, निष्काम व्हा. म्हणजे निष्काम कर्म योग जो सांगितला तो अशासाठी, कारण का तो साक्षी भावात जाऊन बसेल.
म्हणजे तिथून त्याची परिणिती होईल आणि तिथून त्याला खरंच तटस्थतेची भूमिका आणि या प्रतिबंध रूप असलेल्या स्थूल देहादिकांच्या संबंधाने मात्र त्याला विचार साक्षी भावाने स्वतंत्र रीतीने करून या प्रतिबंधाचा अभाव करता येतो. हे सांगत असताना सुरेश्वराचार्य म्हणतात की ज्या देहाला तू स्वतःचा म्हणून मानतोय तो देह ज्यावेळी पडतो त्यावेळी सुरेश्वराचार्य कल्पना करतात आणि सांगतात की त्या तुझ्या मृतदेहावर एक कुत्रा दुसऱ्या कुत्र्याला गुरकावतोय आणि तुझ्या तोंडावर पाय ठेवून गुरकावतोय आणि त्या अशा साधारण असलेल्या आणि या गतीला जाणाऱ्या देहाचा विचार तू स्वतःचा म्हणून कसा काय करतोय, मी आहे म्हणून कसा काय करतोय, करता येणार नाही. किंबहुना या देहाची विल्हेवाट सुद्धा विष्टामय अशी होणार आहे जर तो प्राण्यांच्या मुखात गेला तर. विष्टा स्वतःला मानतो का असं सुरेश्वराचार्य म्हणतात. अन्नमय आहे ना, अंतिम परिणाम सांगत असताना म्हणतात विष्टा आहे, मग त्याला तू स्वतःच मानतो का. त्याच्यातले दोष जर वर्णन केले गेले तर तू दोषी होतोस का. जोपर्यंत दोष बाळगून आहेस तोवर तू दोषी. सुरेश्वराचार्य म्हणतात शरीरामध्ये दूषित विष्टा आहे, मग शरीर दूषित आणि त्याग झाला तर आता कितीही दोष वर्णन अन्याने येऊन किंवा गुणवर्णन अन्याने येऊन त्या पदार्थाच्या संबंधाने केलं तर तुला लवलेश फरक पडणार नाही, म्हणजे परिणाम होणार नाही तुझ्यावर कोणत्याही पद्धतीचा. त्या पद्धतीने या देहाचा विचार कर. देहाचा विचार करीत असताना उत्तम सुद्धा देह सांगितला आणि नीच सुद्धा अधम सुद्धा देह सांगितला आणि जो तटस्थ झाला तो उत्तमही नाही आणि कनिष्ठही नाही, तो स्वतंत्र मी हा नाही असा त्याचा विचार होतो. त्यामुळे स्वतंत्र रीतीने बाजूला तो पडतो. पुढे जाऊन सुरेश्वराचार्य अंतिम विचार स्थूल देहाचा करताना म्हणतात याचा निराश करायचा आहे ना, मग निराश करताना ते म्हणतात जगताला दृश्यत्व दिलं का दिलं नाही, दृश्य का दृश्य नाही, दर्शन होते का होत नाही, म्हणजे दृश्यता कळेल. दर्शन होतंय ना, ज्ञान होतंय ना, विषय होतोय ना. जो जो पदार्थ प्रमाणांचा म्हणून विषय होतो तो तो पदार्थ दृश्य कोटीत येतो म्हणून दर्शन आहे आणि तत्सापेक्ष द्रष्टा आहे असा तो सिद्ध होतो. म्हणजे दृश्यता दृश्यत्व याच्या संबंधाने सिद्ध होतं का होत नाही, होतं. मग याच्या संबंधाने जर दृश्यता सिद्ध होत असेल तर ही दृश्यता रीतीपटी द्रष्टा खरा म्हणायचा, दृश्य खरं म्हणायचं का दर्शन खरं म्हणायचं. मोठं कुणाला म्हणता, दृश्याला महत्व जास्ती का द्रष्ट्याला महत्व जास्ती. दृश्य आहे नाही, दृश्यामुळे द्रष्टेपण आहे, बरोबर आहे का द्रष्ट्यामुळे दृश्यपण आहे. अपेक्षा कुणाची कोणाला आहे, अपेक्षित कोण आहे. दृश्य अपेक्षित आहे का द्रष्टा अपेक्षित आहे. द्रष्ट्याचा द्रष्टेपणा हा दृश्यावर अवलंबून आहे ना की स्वतःच्या असलेल्या त्याच्या अस्तित्वावर. अस्तित्वाला तर मी खराच आहे. बिंब महत्वाचं की प्रतिबिंब महत्वाचं. आरशाप्रमाणे बिंब प्रतिबिंबवादाप्रमाणे महत्वाचं काय, अस्तित्व महत्वाचं आहे का बिंब आणि प्रतिबिंब महत्वाचं आहे. म्हणजे थोडक्यात उत्तर याचं असं आहे, आपलं तोंड महत्वाचं आहे का बिंबरूप तोंड महत्वाचं आहे का प्रतिबिंब रूप तोंड महत्वाचं आहे. आपलं तोंड महत्वाचं आहे. आरसा फुटला बिंब जाईल प्रतिबिंब जाईल, ग्रीवास्त मुख निश्चित नाही ना. त्यामुळे अपेक्षित कोण आहे, द्रष्टा नाही, दृश्य अपेक्षित आहे. दृश्य असलं पाहिजे मग काय होईल, द्रष्टेपणा. आता गंमत अशी आहे, द्रष्ट्याचं म्हणजे जो द्रष्टा होतोय असा जो तो मूल अस्तित्वाला तो एकटाच आहे आणि दृश्याची तर सत्ता नाही. त्यामुळे
अपेक्षित असलेला हा दृश्य पदार्थ खरा आहे अशी म्हणण्याची सोय नाही. मी जो झोपलेला आहे तो झोपलेला महत्वाचा का स्वप्नामध्ये जे सगळं दृश्यमान जगत आहे ते महत्वाचं नाही. म्हणे दृश्य आहे ते अपेक्षित आहे, द्रष्टा मुख्य आहे, बघतो ना मी स्वप्नात, तो अपेक्षित आहे, तो मुख्य आहे. पण दृश्याशिवाय द्रष्टेपणा नाही म्हणून दृश्य महत्वाचं. म्हणजे दृश्याच्या ठिकाणी सुद्धा द्रष्टेपणा एवढंच महत्व येतं. आता झोपलेला मी खरा महत्वाचा का हे सगळं महत्वाचं? मी महत्वाचा ना. आणि जर मी महत्वाचा ठरतो तर माझ्या असलेल्या या दृष्टेपणाच्या आश्रयाने असलेलं जे दृश्यत्व आहे वा जो दृश्यपणा आहे, खरा म्हणायचा की खोटा म्हणायचा, उठलं की संपे. म्हणजे याच्या ठिकाणी मिथ्यात्वाचा निश्चय होतो. आता सुरेश्वराचार्य म्हणतात डोळ्यांचा विषय देह होतो का होत नाही? होतो. ठीक आहे, हात पाय कान नाक डोळे हा देह आहे माझा, कळतो, बारका मोठा जास्ती काहीतरी काळा गोरा सगळं कळतंय. हे जर सगळं कळत असेल तर या देहाला आम्ही विषय होतो असं म्हणतो, प्रमाणांचा विषय होतो असं म्हणतो. आणि म्हणतो काय? हे दृश्य आहे. आता हे जर मिथ्या आहे तर हे कुठनं सत्य असलं पाहिजे? त्यामुळे यालाही मिथ्यात्व येतं. हा विचार करा. म्हणजे स्थूल देहातून बाहेर पडतात म्हणजे काय होईल? एकत्वम पद शुद्धीमध्ये असलेला प्रतिबंध त्याचा अपनय होईल. म्हणजे स्थूल देहाचा प्रतिबंध निरसित होईल, त्याचा निराश होईल. म्हणजे अन्नमय कोश त्याचा निराश, आत्मा मानणं ही सगळी प्रक्रिया खंडित होऊन जाईल. म्हणजे तुम्ही पुढे पडताल असा विचार होतो. पुढे जाऊन एवढाच प्रतिबंध आहे का? एवढाच प्रतिबंध नाही. सूक्ष्म देहाचा सुद्धा प्रतिबंध आहे. त्या सूक्ष्म देहामध्ये पंचप्राण आहे, अंतःकरण चतुष्टय आणि दश इंद्रिय म्हणजे ज्ञानेंद्रिय यांचा विचार केला असता हे होतात किती? 16, 17 असा काही. जिथे मन आणि बुद्धी स्वतंत्र मानली तिथे 17 मानतात. जसं की या तत्व शंकराचार्यांचा एक ग्रंथ आहे तत्वबोध. त्या तत्वबोधामध्ये शंकराचार्य 17 मानतात तत्व आणि मन आणि बुद्धी मानतात. आणि इतर असलेल्या ठिकाणी एक अंतःकरण मानतात किंवा एक बुद्धीचा विचार करतात आणि म्हणतात 16 आहे. म्हणजे सांगायचे काय? अंतःकरण म्हणलं म्हणजे आलंच ना सगळं. सगळे तुम्ही तुमचं परिवार घेऊन लग्नाला या म्हणजे कोण कोण या? सगळेच या. 4 जण या असा त्याचा अर्थ आहे. नाव घेऊन थोडीच सांगितलंय. मी एकालाच पत्रिका दिली म्हणजे सगळ्यांना निमंत्रण झालं ना. ते मला दिलं नाही मी येऊ कसा? आता हा मूर्खपणा आहे. जर मुलगा लहान आहे आणि तो म्हणाला काकांनी मला बोलवलं नाही मी येणार नाही, मला सांगायचं का नाही? त्यांनी मला सांगितल्याशिवाय मी कसा येतो? माझा अपमान आहे हा. आणि सांगितले वडिलाला आणि सगळेजण या म्हणून सांगितले. सगळेजण या म्हणून सांगितले म्हणजे सगळेजण आले पाहिजेत. हे सगळ्यांना निमंत्रणही एवढंच गेले पाहिजेत असं नाही. उलट आजच्या प्रसंगाप्रमाणे जाता जाता व्यवहारही आपल्याला माहिती असावा. जर सांगितलं सगळेजण या आणि लग्नादी समारंभ आहेत, बारसं आहे, काही नामकरण वगैरे असले काही समारंभ आहेत, सगळे या म्हणून सांगितलं आणि सांगितलं जेवायला या, तर निश्चित लक्षात घ्यायचं वा ठरवून जायचं असतं. घरचे सगळे येतो म्हणले तर दरडावून सांगायला यायचं नाही म्हणून घरात बसा असं मी एकटा जेवण करून येतो. आणि नुसतं कार्यक्रमाला उपस्थिती आहे 10 मिनिट येऊन मागच्या मागून जावा, हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला जायचे असं निमित्त सांग, असं बायकोला सांगावं लागतं आणि लवकर पळ काढ पाडावं लागतं. कशासाठी? तो काही म्हणेल का नाही माहित नाही. समाज आता बोलणारा आलाय. काय सगळेचे सगळे लोक येऊन बसले, एक नाही 2 नाही, एकट्याला नाही घरदार सगळे येऊन बसले. शोभतं काय यांना? घरात ते कमी आहे का यांच्या? असे म्हणजे असे बोलणारे लोक असतात.
सगळेजण या म्हटल्यानंतर वाच्यार्थ घ्यायचा नाही. खरं सांगत आहे महाराज, हा खरं सांगत आहात. हो, ते पाठाला घेऊ नका, फक्त सगळे या. गंमत अशी झाली आहे, नैष्कर्म्याकडे चाललोय, क्रिया संपली पाहिजे ही गोष्ट खरी आहे, पण इथं ऑनलाईन पाठवालेच कमी झाले. म्हणजे त्यांची जर क्रिया संपली असेल तर जय माझा आहे, आणि माझं समजत नसेल तरी जय माझा आहे. कारण का तुम्ही विचारत नाही, त्यामुळे माझं समजत नाहीये. विचारलं की मी समजल्या विना ठेवणार नाही. आणि मला समजत नसेल, आपल्याकडे सोय आहे ना, गुरुवारी मार्गाने विचारे, सोय नसल्यानंतर मग काही नाही, असंच असतं असं म्हणून मी पुढे गेलो असतो. पण ती सोय आहे, त्याचा उपयोग केला गेला पाहिजे. पुरीचे शंकराचार्य त्यांचं वाक्य सांगतो, आपल्यासाठी ते लागू होईल याच्यासाठी म्हणून नाही, पण त्यांचं वाक्य सांगतो. ते म्हणतात, माझं वय 80 आहे आणि सर्व शास्त्रवेत्ता आहे, सगळं माहिती आहे, जे विचाराल ते माहिती आहे. परदेशातले लोक येऊन माझा उपयोग करू लागले. भारतीय लोकांना बुद्धी नाही, हे त्यांची क्रिया आहे. भारतीय लोकांना बुद्धी नाही की माझा वापर कसा करून घ्यायचा, माझा वापर करून घ्या, मी उपस्थित आहे असं ते म्हणतात. प्राप्त झालेली संधी असल्यामुळे तिचा सुवर्ण उपयोग करावा लागतो. पुन्हा ही गोष्ट नसते. सांगण्याचा हेतू असा आहे की या स्थूल देहाचा विचार सुद्धा असाच केला. अंतःकरण म्हटलं की 4 आलेच, मग सूक्ष्म देह त्याचा निराश करीत असताना सुद्धा इंद्रियादिकांचा विचार करा, व्यवहाराचा विचार करा. माझा प्राण स्वतंत्र आहे, अहंकार. प्राणाचा विचार आपल्याला माहिती आहे, अंतःकरणाचा विचार आपल्याला माहिती आहे. माझं अंतःकरण, माझं अंतःकरण असंही माहिती आहे. त्याच्यातल्या 4 वृत्तींचा विचार केला असता माझी बुद्धी, माझं मन, अजून काय असतं, माझं चित्त. आता अहंकाराचं स्वरूप 2 पद्धतीत आहे. एक माझा अहंकार आणि दुसरं मी. आता इथे गडबड आहे. हे माझं माझं जेवढं म्हणून असतं तेवढं मी नाही हे लक्षात लगेच येतं. त्यामुळे मी नाही असा विचार त्या व्यक्तीला करता येतो. कारण का ते विषय होत आहेत ना, आणि विषय होत आहेत म्हणजे ते माझ्यापेक्षा भिन्न आहेत. आत्मा, आत्म्याचा विषय होत नाही. मी स्वतःचा विषय कसा काय होईल, स्वतःचा विषय होत नाही. डोळे, चक्षुरिंद्रिय स्वतः चक्षुला विषय करतात का, करता येत नाही त्यांना, कदापि होत नाही. म्हणून इंद्रिय इंद्रियातीत आहेत असं म्हणायची वेळ येते. त्यांना त्यांचं ज्ञान होत नाही, इतराचं ज्ञान होत असतं. म्हणून मीच माझा विषय होऊ शकत नाही. त्याप्रमाणे हे विषय होत आहेत ना, म्हणजे हे मी नाही तेवढं कळतं ना. त्वम पदाच्या लक्षामध्ये आत्मा आहे, कुठंच आहे, म्हणजे ते माझं स्वरूप आहे. हे पहिल्या अध्यायापासून आपल्या लक्षात आहे. त्यामुळे या अशा असलेल्या एका व्यवहाराचा जरी विचार केला तरी यांचा निराश होतो. आता गंमत अशी आहे, अहंकाराचं स्वरूप मी असं आहे. आता मी हे टाकता येतं का, हा विषय होतो का, मी खरा मिथ्या आहे का मी खरा सत्य आहे, सगळी भानगड तिथे आहे. मी मध्ये 2 पद्धतीमध्ये मीच ज्ञान होतं असा विचार काही मागच्या चातुर्मासात आपण करून आलेलो होतो की ज्याच्यामध्ये एक आभासाचंही ज्ञान होतंय आणि एक कूटस्थाचंही ज्ञान होतंय. की ज्या एका मी या शब्दात आहे अहम एवढं म्हणत असताना अहमाकारता निराळी आहे आणि अहंकारता निराळी आहे. आणि मूल स्वरूपाने असलेली अहंकारता ही केवळ अस्तित्वाच्या संबंधाने मी आहे एवढी आहे. मी अमुक आहे ही अहमाकारिता आहे. काहीतरी त्याच्यामध्ये मी गोरा आहे, आता इथे उपाधी आहे, ही स्वतंत्रता आहे. आणि मी आहे असं म्हणत असताना इथे विचार कोणत्याही पद्धतीत विषयी म्हणून त्या मीचा करता येणं कठीण होतं. कारण तेच माझं स्वरूप आहे.
मध्यामीचा विचार म्हणजे तो विषय होतो का? जिथे विषय होतोय जो मी, तो मिथ्या म्हणून बाजूला सर्रास टाकता येतो, आणि जो होत नाही तो त्याला काढणं कठीण आहे. आणि सूक्ष्म देहाचा महत्वाचा प्रकार तो सगळ्यात महत्वाचा प्रकार आहे. आणि तो प्रकार प्रतिबंधक अशा स्वरूपाचा आहे, त्यामुळे काढावाच लागतो. काढायचा कसा? याला विचार केला पाहिजेत का केला पाहिजे नको? करावा लागतो. म्हणजे मी आहे असा विचार आणि याच्या निरासाचा विचार आणि मी आहे या वाक्याचा अर्थनिश्चय, या वाक्याचं स्वरूप, आणि मी ब्रह्म आहे या वाक्याचं स्वरूप वरवर पाहता एक सारखं आहे. म्हणून पूर्व पक्षकार म्हणतात, याचा आपल्याला उद्या विचार करायचा. मी आहे म्हणत असताना अहंकार आहे का अहंकार नाही? निश्चित अहंकार आहे. कसला आहे? सूक्ष्म आहे, अहंकार आहे. मग मी ब्रह्म आहे. आता हे म्हणत असताना अहंकार आहे का अहंकार नाही? अहंकार आहे. मग तुम्ही त्याला ज्ञान म्हणता आणि इकडं तर अहंकार सिद्ध होतो. प्रतिबंधक आहे का प्रतिबंधका भाव करणार आहे याचा आपल्याला विचार करायचा आहे. म्हणजे त्या पुन्हा महावाक्याला सोडलेलं नाही, महावाक्यावरच संशय निर्माण केलाय. आणि कुठं आणून ठेवले त्याला? आता बाहेरचा विषय संपला, आता आणून कुठं ठेवले? त्या एकट्या मी मध्ये. जे प्रवास जो झालाय तो बाहेरून आतपर्यंतचा आणि सूक्ष्म असलेल्या मुख्य असलेल्या अहंकारापर्यंत ही गोष्ट येऊन बसलेली आहे. म्हणजे आता ही गोष्ट लागली कुठे? ही बोचणी कुठं आहे? ही थेट बोचणी अविद्येत आहे. खरं अविद्येचं रूप आता इथे प्रगट आहे. आधी प्रगट रूप नाहीये, अव्यक्तता आहे, पण भावरूपता आहे. आणि इथून व्यक्तता आहे. ही बोचणी फार मोठी आहे, फार सूक्ष्म आहे आणि अटीतटीचा प्रसंग आहे. सहजासहजी हरत नाही ती. आणि तिला हरवायचं म्हणजे तत्तुल्य तत्समर्थ असं असलेलं विशेष रूपाचं असा विचार वा असं ज्ञान निश्चित झालं पाहिजे. यथार्थ रूपाने झालं पाहिजे, परमारूपाने झालं पाहिजे आणि पुन्हा प्रत्यक्ष झालं पाहिजे. म्हणजे काय होईल? या सूक्ष्म असलेल्या या अहंकाराचा उद्याच्या पाठाची भूमिका बाध होईल, नाहीतर होणार नाही. वेळेची मर्यादा झाली असल्यामुळे आज आपण इथेच थांबतो. बाकीचे सांगतो उद्या. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, श्रीमद सद्गुरु गुंडा महाराज की जय, श्रीमद सद्गुरु लक्ष्मण महाराज की जय, श्रीमद सद्गुरु नारायण महाराज की जय, श्री सिद्ध सिंहासन पीठ की जय.